नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमांतर्गत लेखन कौशल्य स्तर क्रमांक 13 विद्यार्थ्यांना कशा प्रकारे साध्य करता येईल याविषयी चर्चा करणार आहोत. अध्ययन स्तर क्रमांक 13 मध्ये 2 ते 3 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त विरामचिन्हांसह व आकलनासह 3 ते 4 वाक्य ऐकून योग्य गतीने लिहिता येणे हे अपेक्षित आहे. हे साध्य करण्यासाठी आपण काही नाविन्यपूर्ण कृतींचा उपयोग करूया. सर्वप्रथम सोपे शब्द पाहूया. सोपे शब्द म्हणजे दैनंदिन जीवनातील सरळ शब्द. हे शब्द उच्चार आणि लेखनास सोपे असतात. जसे आई, घर, झाड, शाळा यांसारखे शब्द. या आधीच्या स्तरामध्ये मुलांना या शब्दांचा परिचय चित्ररूपाने झाला आहे. आता आपण या सोप्या शब्दांचा श्रुतलेखन सराव करून घेऊया. नंतर हळूहळू शब्दसंख्या वाढवून त्यांना वाक्यलेखनाकडे नेऊया. जसे आईने पाटी आणली, घर छान आहे, माझी शाळा. बऱ्याच वेळा शब्दलेखन करताना उच्चार समान वाटतात किंवा अक्षरांचे योग्य ज्ञान नसते. ऐकण्यात गोंधळ होतो. यामुळे घ ग, न न, ज झ, प फ, ट ठ, ळ ल यासारख्या अक्षरांच्या लेखनामध्ये विद्यार्थी चुका करतात. यासाठी या अक्षरांच्या उच्चारातील साम्यभेद विद्यार्थ्यांना समजावून सांगूया. जसे एक आपण शब्द घेऊया नळ. नळमधील न चा उच्चार करताना जीभ दाताला स्पर्श करते, तर बाण शब्दामधील न चा उच्चार करताना जीभ टाळूच्या कठीण भागाला स्पर्श करते. याप्रमाणे उच्चारभेद विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून देऊया. यासाठी आपल्याला फ्लॅश कार्ड्स, जलद खेळ हा देखील एक उपक्रम आपल्याला घेता येईल. विद्यार्थ्यांना शब्द लिहिलेले फ्लॅश कार्ड दाखवायचे. विद्यार्थी पटकन शब्द लिहितील. हळूहळू फ्लॅश कार्ड दाखवायचा वेळ कमी करायचा आणि लिहायला सांगायचे. यामुळे शब्द लिहिण्याचा वेग आणि अचूकता सुधारते. विद्यार्थ्यांना सोपे शब्द, लहान वाक्यांचे लेखन करता आल्यावर सोपी जोडाक्षरयुक्त शब्द वाचन लेखनाकडे न्यावे लागेल. सोपी जोडाक्षरे म्हणजे ज्यात 2 व्यंजने एकत्र येतात पण उच्चार सोपा राहतो. सोपी जोडाक्षरे वाचन लेखनाची तयारी आपण पुढील प्रमाणे करून घेऊया. सर्वप्रथम जोडाक्षर ओळख. शब्दांच्या माध्यमातून जोडाक्षरांची ओळख करून देऊया. जसे य ला जोडून येणारे जोडाक्षर त्य, ड्य यासारखे. यापासून शब्द तयार करून घेऊया. त्यपासून आत्या, ड्यपासून गाड्या. या शब्दांपासून वाक्य तयार करून घेऊया. त्यपासून आत्या आली, 2 गाड्या. आणि सर्वात शेवटी श्रुतलेखन सराव करून घेऊया. एकदा विद्यार्थ्यांना जोडाक्षरयुक्त शब्दांचे वाचन लेखन करता आले की आपण सर्वात शेवटी श्रुतलेखन सराव करून घ्यायचा आहे. या क्रमाने जोडाक्षरांचे विविध प्रकार, जोडाक्षरयुक्त शब्द, वाक्य, वाचन लेखन तयारी करून घेऊया. आता विद्यार्थ्यांना सोपे शब्द व सोपी जोडाक्षरयुक्त लहान वाक्य लिहिता येत आहे. यापुढील वाक्य विरामचिन्हासह व आकलनासह लिहिता यावे याकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल. याची पूर्वतयारी म्हणून प्रकट वाचनाकडे वळावे लागेल. विद्यार्थ्यांना विरामचिन्हांसह व आकलनासह वाचता यावे यासाठी वर्गामध्ये जास्तीत जास्त प्रकट वाचनाच्या संधी उपलब्ध करून देऊया. वाचन स्तरावर ही गोष्ट योग्य प्रकारे घेतली तर विद्यार्थ्यांना प्रकट वाचनातील विरामचिन्हांचे महत्त्व समजेल. याचा फायदा विद्यार्थ्यांना विरामचिन्हासह वाक्यलेखन करताना होईल. त्याचप्रमाणे श्रुतलेखनासाठी वाक्य सांगत असताना आवाजातील चढउतार, कृती, चेहऱ्यावरील हावभाव, उच्चारातील स्पष्टता यांचा देखील आपण उपयोग करूया. यामुळे विद्यार्थ्यांना विरामचिन्हांचा अंदाज येईल. जसे
हिराबाई चतुर होती. तुम्ही कुठे राहता? अरे वा, किती छान. या प्रकारे आपण त्यांना वाक्य सांगूया. आकलनासाठी विद्यार्थ्यांनी लिहिलेले वाक्य त्यांना वाचायला लावायचे. त्यावर प्रश्न विचारायचे, म्हणजे त्यांना आकलन झाले की नाही हे पाहता येईल. उदाहरण म्हणून जर आपण त्यांना वाक्य सांगितले, आज शनिवार, सकाळची शाळा, ससोबा लवकर उठला. यावर आज कोणता वार आहे, कोण लवकर उठले, यासारखे प्रश्न विचारू शकतो. शेवटचा मुद्दा पाहूया, योग्य गती. योग्य गती म्हणजे स्पष्ट हस्ताक्षरात ठराविक वेळेत लिहिता येणे. सुरुवातीला गतीची काळजी करायची काहीच गरज नाही. विद्यार्थ्यांना फक्त स्पष्ट हस्ताक्षरात लिहायला शिकवायचे आहे. एकदा लिखाणाची सवय झाली की रोज 10 मिनिटे गती वाढवण्यासाठी वर्गात सराव करून घेऊया. गती वाढवण्यासाठी आपल्याला काही उपक्रम घेता येईल, जसे वेळेनुसार लेखन. एक सोपा शब्द घ्यायचा, जसे कमळ, घर यासारखे शब्द. 1 मिनिटाचा वेळ निश्चित करायचा. 1 मिनिटात हा शब्द जास्तीत जास्त वेळेस लिहायला सांगायचा. वेळ संपल्यावर प्रत्येकाला शब्द मोजायला सांगायचे. ज्याचे शब्द जास्त त्याला विजेता घोषित करूया. याचप्रमाणे शब्दांची शर्यत हा सुद्धा आपल्याला उपक्रम घेता येईल. विद्यार्थ्यांना एकामागोमाग एक शब्द सांगायचे. जो विद्यार्थी पटकन व अचूक लिहीन त्याला स्माइली स्टार देऊया. शिक्षक मित्रांनो, अशाच प्रकारचे विविध उपक्रम, कृती कार्यक्रम कशा प्रकारे राबवता येईल याची चर्चा आपण पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत. धन्यवाद. नमस्कार. माझ्या मागच्या व्हिडिओत आपण निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम लेखन कौशल्य अध्ययन स्तर क्रमांक 13 मध्ये अपेक्षित अध्ययन क्षमता कोणत्या यावर सविस्तर चर्चा केली. या क्षमता प्राप्त करण्यासाठी वर्गात प्रत्यक्ष काय करता येईल, कोणते उपक्रम, कृती कार्यक्रम घेता येईल यावर या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी लेखन स्तर क्रमांक 13 मध्ये अपेक्षित अध्ययन क्षमता पुन्हा एकदा उजळणी स्वरूपात पाहूया. 2 ते 3 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त विरामचिन्हांसह व आकलनासह 3 ते 4 वाक्य ऐकून योग्य गतीने लिहितो. विद्यार्थ्यांनी हा अध्ययन स्तर प्राप्त करावा यासाठी आपण आटोकाट प्रयत्न करतो. जर आपण या प्रयत्नांना नाविन्यपूर्ण कृतींची जोड दिली तर निश्चितच यशाची खात्री दुप्पट पटीने वाढते. नाविन्यपूर्ण कृतींमुळे विद्यार्थी खेळता खेळता शिकतील. लेखन हे कंटाळवाणी वाटणार नाही. चला तर मग पुढील नाविन्यपूर्ण कृती आपल्या वर्गात घेऊया. सर्वप्रथम पाहूया जोडाक्षर पासिंग गेम. ज्या जोडाक्षरांसाठी हा खेळ घ्यायचा आहे त्या जोडाक्षरांचे शब्द विद्यार्थ्यांना शाळेत येताना शोधून वाचून यायला सांगू शकतात. जसे याला जोडून येणारे जोडाक्षरांचे शब्द उद्या शाळेत येताना शोधून आणा, वाचून या, अशी सूचना आपण विद्यार्थ्यांना द्यायची आहे. खेळ खेळण्यासाठी चेंडूचा देखील उपयोग करता येईल. वर्गामध्ये चेंडू फिरवायचा. ज्याच्याकडे चेंडू येईल त्याला जोडाक्षर मोठ्याने सांगायला लावायचे. त्याच्यासह सर्व विद्यार्थ्यांनी जोडाक्षर वहीत लिहायचे. जोडाक्षर सांगायची संधी सर्व विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे. नंतर सर्व विद्यार्थ्यांच्या वह्या तपासून अचूक शब्द लिहिणाऱ्यांना स्माइली स्टार देऊया. शब्द चूक लिहिणाऱ्यांना मार्गदर्शन करूया. या कृतीमुळे विद्यार्थी नवनवीन जोडाक्षरे खेळातून शिकतात. पुढची कृती पाहूया, थीमवर आधारित लेखन. निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच क्रमांक 33 थीम या संकल्पनेवर आधारित आहे. ही थीम चार्टवर चित्ररूपाने दाखवली आहे. या थीमशी संबंधित मी माझ्या वर्गातील एक अनुभव सांगते. हा उपक्रम मी गटामध्ये घेतला. यासाठी मी झाड या थीमवर आधारित चार्टचा मी उपयोग केला. विद्यार्थ्यांनी झाडाशी संबंधित शब्दपट्ट्या शोधल्या आणि त्याचप्रमाणे काही शब्द मनाने आठवून त्या थीमच्या पुढे त्यांनी लिहिले. यानंतर त्यांना चित्र व शब्द यांचा संबंध जोडून वाक्य तयार करून वहीत लिहायला सांगितले. मुलांनी त्यांच्या कल्पनाशक्तीचा उपयोग करून सुंदर वाक्य तयार केली. या कृतीमुळे
त्यांच्या शब्दसंपत्तीत भर तर पडलीच, त्याचबरोबर ज्ञान पुस्तकी न राहता व्यावहारिक बनले. अशाच वेगवेगळ्या चित्ररूपी थीमचा उपयोग करून विद्यार्थ्यांना लेखनासाठी प्रोत्साहन देऊया. पुढची कृती आहे चित्र पहा, माहिती लिहा. यासाठी मी इयत्ता 3च्या बालभारती पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 46 वरील चित्र घेतले आहे. सर्वप्रथम मुलांना चित्राचे निरीक्षण करायला सांगायचे. चित्रवर्णन करणारी माहिती लिहिता यावी यासाठी छोटे छोटे प्रश्न विचारूया. उत्तरांमध्ये जोडाक्षर येईल याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊया. जसे चित्र कशाचे आहे, पाण्याचा खंदक कोठे दिसत आहे, किल्ला पाहण्यासाठी कोण कोण आले आहे, या प्रकारचे प्रश्न विचारता येईल. मुलांनी दिलेल्या उत्तराचा आपण स्वीकार करूया. चित्रातील घटकांचा एकमेकांशी संबंध जोडून त्यांना चित्रवर्णन करण्यास प्रोत्साहन देऊया, जेणेकरून मुलांना कितपत आकलन झाले हे लक्षात येईल. सर्वात शेवटी हे वर्णन त्यांच्याकडून वहीमध्ये लिहून घेऊया. यामुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला व सर्जनशील विचारांना चालना मिळेल. पुढची कृती आहे कॉमिक स्ट्रीप. हा उपक्रम आपल्याला गटामध्ये किंवा वैयक्तिकसुद्धा घेता येईल. यासाठी 3 ते 4 चित्र असलेल्या चित्रमालिकांची एक एक प्रत आपल्याला गटात द्यावी लागेल. या चित्राच्या वर किंवा खाली मुलांना संवाद लिहायचे आहे. उदाहरण म्हणून एक संवाद आपण मुलांना लिहून देऊया. बाकीचे संवाद मुलांनी या ठिकाणी चित्रामध्ये लिहायचे आहे. जो गट सुंदर विरामचिन्हांचा उपयोग करून संवाद लिहितील त्यांना विजेता म्हणून घोषित करूया. या उपक्रमामुळे मुलांची कल्पनाशक्ती व शब्दसंपदा वाढते. पुढची कृती आहे वाक्य पूर्ण करा. फळ्यावर एक वाक्य लिहायचे. वाक्यातील एखादा शब्द गाळायचा. उदाहरणार्थ राम रिकामी जागा गेला. मुलांना इथे कोणता शब्द टाकाल बरं असा प्रश्न विचारायचा. मुले त्यांच्या कल्पनाशक्तीप्रमाणे उत्तरं देतील. यामुळे त्यांना वाक्यरचना करण्याचा अनुभव देखील मिळेल. पुढची कृती आहे अपूर्ण गोष्ट पूर्ण करा. आज मी एक गोष्ट सांगणार आहे असं शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगायचे. गोष्ट सांगायला सुरुवात करायची, पण गोष्टीचा शेवट करायचा नाही. गोष्ट सांगणे मध्येच थांबवायचे. अपूर्ण राहिलेली गोष्ट विद्यार्थ्यांना स्वतःहून पूर्ण करायला लावायची. त्यांच्याकडून गोष्टीचा शेवट करणारी शेवटची वाक्य लिहून घ्यायची. यामुळे विद्यार्थ्यांमधील सृजनशील लेखनक्षमता वाढते, आत्मविश्वास देखील वाढतो. याप्रमाणे आपण वेगवेगळ्या कृती आपल्या वर्गामध्ये करून घेऊया. या नाविन्यपूर्ण कृती घेतल्या यातून विद्यार्थी जे ज्ञान प्राप्त करतात ते दीर्घकाळ टिकले पाहिजे. यासाठी सराव करून घेणे देखील आवश्यक आहे. सरावासोबत दृढीकरण होणे आवश्यक आहे. दृढीकरण म्हणजे प्राप्त ज्ञान, माहिती इतर कोणत्याही परिस्थितीत वापरण्याची क्षमता प्राप्त करणे. यासाठी वर्गात पुढील प्रमाणे उपक्रम घेऊया. पहिला उपक्रम आहे वाक्य बँक. यासाठी वर्गात एक डब्बा ठेवावा लागेल. विद्यार्थ्यांना रोज एक वाक्य लिहून या डब्यात टाकायला सांगायचे. आठवड्याच्या शेवटी सर्वांचे वाक्य वर्गात वाचून दाखवूया. अचूक वाक्य लिहिणाऱ्यांचा सन्मान देखील करूया. आपली वाक्य वर्गात सर्वांसमोर शिक्षक वाचणार आहे हे लक्षात आल्यावर विद्यार्थी वाक्य काळजीपूर्वक लिहितील. यामुळे मुलांना अचूक वाक्य लिहिण्याची सवय लागेल. पुढचा उपक्रम आहे जोडाक्षर वही. यासाठी विद्यार्थ्यांना एक स्वतंत्र वही आपण करायला सांगू शकतो. रोज एक जोडाक्षर घेऊन त्यापासून तयार होणारे शब्द वारंवार वहीत लिहून घेऊया. यामुळे जोडाक्षरे स्मरणात राहतात. पुढचा उपक्रम आहे लेखन भिंत. यासाठी आपण वर्गामध्ये एक सूचना द्यायची आहे. आज जे विद्यार्थी उत्तम वाक्य लिहितील त्यांचं वाक्य भिंतीवर लावणार आहे अशी सूचना आपण वर्गात देऊया. वाक्य लिहून झाल्यावर वह्या तपासूया. अचूक वाक्य भिंतीवर लावूया. यामुळे मुलांमध्ये उत्साह आणि स्पर्धा निर्माण होते. पुढचा उपक्रम पाहूया शोधा आणि लिहा. वर्गामध्ये शब्दकार्ड लपवायचे. ते विद्यार्थ्यांना शोधायला सांगायचे. सापडलेले शब्द वापरून वाक्य तयार करून घेऊया. वर्गात आजूबाजूच्या वस्तू व्यक्तींकडे पाहून विद्यार्थ्यांना एक वाक्य लिहिण्यास सांगूया. यापुढे आहे शब्दांपासून वाक्य तयार करा. फळ्यावर कोणतेही 3 शब्द लिहायचे. या 3 शब्दापासून विद्यार्थ्याकडून वाक्य तयार करून घ्यायची. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वाक्य तयार करण्याचा देखील अनुभव मिळेल. पुढे पाहूया विरामचिन्ह पथनाट्य. पूर्ण विराम, स्वल्प विराम, प्रश्नवाचक चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह अशा भूमिका देऊन संवाद साधण्यास सांगूया.
छोटे नाटुकले सादर करण्यास प्रोत्साहन देखील देऊया. शिक्षक मित्रांनो, दैनंदिन अध्यापनात अशा नाविन्यपूर्ण कृती उपक्रमाची जोड दिली तर आपले विद्यार्थी लेखन अध्ययन स्तर क्रमांक 13 सहज प्राप्त करतील. धन्यवाद.